नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आज संपूर्ण दिवस प्रसार माध्यमांवर एका ऑफरची चर्चा आहे आणि ही ऑफर कुणाला आली आहे तर बीड मधील जे सायबर गुन्हे शाखेमध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि ज्यांचं नंतर निलंबन झालं ते रणजित कासले आणि त्यांना जी ऑफर आली आहे ती ऑफर ऐकून मात्र संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कारण की त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ जारी केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे असं म्हटलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला मारण्यासाठी म्हणजेच त्याचा एन्काउंटर करण्यासाठी मला 5 ते 50 कोटींपर्यंतची ऑफर आली आहे. आणि ही माहिती जेव्हा त्यांच्या व्हिडिओतून प्रसारित झाली तेव्हा सगळीकडे एकच खळबळ उडाली. अर्थात रणजित कासले यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, त्यांचा दावा किती खरा किती खोटा, कधी ते मद्यधुंद अवस्थेत व्हिडिओ करतात, कधी शुद्धीत असताना व्हिडिओ करतात, याच्या आधी त्यांनी अनेक व्हिडिओ केलेले आहेत. पण आता हे सिरियसली घ्यायचं का हा प्रश्न सरकारचा आहे. पण रणजित कासलेंचं म्हणणं स्पष्ट आहे की मी जे दारू पिऊन बोलतोय का खोटं बोलतोय हे बघण्यापेक्षा मी जे काय आरोप करतोय त्याकडे मात्र सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि याच त्यांच्या दाव्यावर मग अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामध्ये अंजली दमानिया असतील, करुणा मुंडे असतील किंवा मग सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई असतील. अर्थात तृप्ती देसाई असो किंवा अंजली दमानिया असो किंवा करुणा मुंडे यांचा सूर एकच आहे की वाल्मिक कराडापासून कुणाला धोका आहे तर धनंजय मुंडेंना. आणि मग धनंजय मुंडेच कदाचित वाल्मिक कराडला संपवू शकतात, त्याचा एन्काउंटर होण्यासाठी ते प्रयत्न करू शकतील आणि भविष्यात वाल्मिक कराडच्या जीविताला धोका हा धनंजय मुंडे, त्याचे लोक किंवा त्यांच्या गटापासून होऊ शकतो. आता याच सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी अर्थातच आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई. तृप्तीताई, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. खरं तर मुळात आज दिवसभरात चर्चा या व्हिडिओची प्रचंड झाली आहे, ती म्हणजे रणजित कासले. रणजित कासले यांच्यावर विश्वास किती ठेवायचा हा प्रश्न पहिला आहे. म्हणजे मी तर थेट आपल्या थंबनेलमध्येच प्रश्न विचारलाय, अहो कासले हे कसले व्हिडिओ करताय? कारण की मुळातच तुम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ केले मग त्यामध्ये वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर झाला, धनंजय मुंडेंच्या मी पेट्या पैशांच्या पेट्या पकडल्या, त्यांच्या गाड्या पकडल्या, आणखी याच्याबद्दल त्यांनी बरेच खळबळजनक दावे केले. पण याच्यावर कोणी ऍक्शन घेईना याचा अर्थ तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही. पण जेव्हा तुम्ही वाल्मिक कराडची ऑफर तुम्हाला एन्काउंटरची आली हे म्हटल्यानंतर मात्र महाराष्ट्रात खळबळ उडाली. बरोबर. तुमचं पहिल्यांदा मत काय आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? खरं तर रणजित कासले जे आहेत हे अधिकारी निलंबित आहेत काही कारणास्तव. पण निलंबित झाल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार ते समोर आणतायत. बऱ्याच वेळेला मद्यधुंद अवस्थेत असताना काही व्हिडिओ केले आणि त्यांचं म्हणणं आहे की मी मद्यधुंद अवस्थेत जेव्हा असतो तेव्हा खरं बोलतो, असं रणजित कासलेंचं म्हणणं आहे. आणि आजचा जेव्हा व्हिडिओ आला तो जेव्हा सगळ्यांनी बघितला, खरं तर तो धक्कादायक आहे. मध्यंतरी मी म्हटलं होतं की वाल्मिक कराडचा खून होऊ शकतो, त्याला मारलं जाऊ शकतं. आणि आज जेव्हा रणजित कासलेंनी सांगितलं की एन्काउंटरची सुपारी जी आहे ती त्यांना देण्यात आलेली होती. आता रणजित कासले किती खरं बोलतायत किती खोटं बोलतायत हे आपल्याला माहित नाही, परंतु ते म्हटले की मी आरोप काय करतोय हे महत्वाचं आहे. आणि खरोखरच ते महत्वाचं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे हे पूर्णपणे आपण जर बघितलं ते वाल्मिक कराडशी संबंधित आहे. बाकीचे जे काही आरोपी आहेत ते वाल्मिक कराड नंतर आहेत, परंतु सगळं जे जोडलं गेलं ते वाल्मिक कराड बरोबर. वाल्मिक कराड जो आहे तो धनंजय मुंडेंचा उजवा हात किंवा त्यांचा जो काही आहे तो पाठीराखा किंवा साथी असेल, मित्र असेल, चांगला होता, हे धनंजय मुंडेंनी सुद्धा कबूल केलेलं आहे. आणि म्हणूनच धनंजय मुंडेंचं जे काही सगळं आहे ते वाल्मिक कराड बघत होता. वाल्मिक कराड जेव्हा जेलमध्ये गेला किंवा जे संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण झालं त्या हत्या प्रकरणामध्ये आता प्रमुख आरोपी म्हणून त्याची जी आहे ती चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे. खंडणी प्रकरणात सुद्धा तो प्रमुख आरोपी म्हणून दोषी ठरलेला आहे. आणि त्यानंतर आता धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला, कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस आहे. फक्त धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी काही जणांची मागणी आहे. तर त्या मागणीला अनुसरून काही आरोप किंवा काही गोष्टी कधी समोर येतील तर त्या फक्त वाल्मिक कराडच्या माध्यमातून समोर येऊ शकतात. आणि वाल्मिक कराडला खरं तर
बीडच्या कारागृहात धोका आहे. आम्ही मध्यंतरी मागणी केली आहे की बीडच्या कारागृहात त्याला ठेवूच नका. एका बाजूने त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचं काम ही मुंडे टीमच करतीये. अगदी त्याला मध्यंतरी मला काही फोन आले होते बीड जिल्ह्यातून. त्यांनी सांगितलं की त्याला अगदी व्हिडिओ कॉल सुद्धा करायला परमिशन आहे. अच्छा, म्हणजे व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचं काम सुद्धा मुंडे गट किंवा त्यांच्या जवळची लोक करतायत. जेलमध्ये त्याला ही व्हीआयपी ट्रीटमेंट आहे आणि त्याचा काटा सुद्धा काढण्याचं काम धनंजय मुंडे आणि त्यांचा गट करू शकतो. कारण जसं मंत्रीपद गेलं तसं आता करुणा मुंडेंचं जे प्रकरण आहे कोर्टामध्ये त्याच्यात कदाचित आमदारकी जाऊ शकते. परंतु जो काही एक माणूस म्हणून धनंजय मुंडे आपल्याला माहिती आहेत. आपल्याला ते फार काही माहित नाहीत. ते मंत्री किंवा जनमानसात जेव्हा वावरतात तेव्हा ते आपल्याला माहिती आहेत. परंतु त्यांच्या मागचे हे जे काही काळे कारनामे किंवा संतोष देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत मग त्यांच्या बंगल्यावर मीटिंग झाली होती का नाही आवादा कंपनीच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्यामध्ये हे जेव्हा प्रकरण झालं हत्या प्रकरण तेव्हा धनंजय मुंडेंना सांगितलं गेलं का नाही. मग कुणी फोन केला होता, कुणाच्या मोबाईलवर केलेला होता. तो काय धनंजय मुंडेंच्याच मोबाईलवर गेला असेल असं नाही. त्यांचे अनेक स्वीय सहाय्यक आहेत. बरोबर. मग ते कुठे गेले. पण या संदर्भामध्ये जर कोणी बोलू शकतं, कोणी जर जबाब देऊ शकतं तर ते वाल्मिक कराड आहे. बरोबर. आणि मग वाल्मिक कराडलाच संपवलं गेलं तर वाल्मिक कराड जी आहे तो मोठ्या मोहऱ्यांची नावं याच्यात घेऊ शकतो. आणि म्हणून घाबरून जे आहे तो वाल्मिक कराडला खून करण्याचा त्याची एन्काउंटर करण्याची सुपारी देण्याचं जे काम आहे ते धनंजय मुंडे गट करू शकतो. म्हणजे अनेक लोकांना वाटेल की विरोधी गट करेल. विरोधी गटाला आम्हाला सगळ्या म्हणजे मी सुद्धा या संतोष देशमुखांच्या प्रकरणात सुरुवातीपासून आवाज उठवतेय. आमची इच्छा आहे की वाल्मिक कराडला कायद्यानुसार शिक्षा व्हावी. बरोबर. जी काही होईल ती कायद्यानुसार व्हावी. परंतु कायद्यानुसार शिक्षा होईपर्यंत काही ज्या काही लोकांची नावं त्याच्यात समोर येणार आहेत, काही जे काही जवळचे मंत्री, जे काही राजकीय नेते यांचं जे काही पितळ उघडं पडणार आहे याला घाबरून म्हणूनच जे आहे ते वाल्मिक कराडला जे आहे ते संपवलं जाऊ शकतं. आणि आपण मध्ये एक विषय घेतलेला होता की वाल्मिक कराडला स्लीप ॲपनियाचा आजार आहे आणि स्लीप ॲपनियाचा आजार असल्यामुळे कोर्टाने त्याला त्या मशीन देण्याची जी आहे ती परवानगी दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये असं असतं की स्लीप ॲपनिया जो आजार आहे तो अनेकांना होतो. स्लीप ॲपनिया आजार जो आहे तो झोपेतच एखादा जर पेशंट असेल तो अचानक श्वास घ्यायला विसरतो आणि मग कोठडीमध्ये असताना अचानक त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं. आपल्याला माहित नाही ते मशीन तिथं कुठं आहे, जवळपास ठेवलंय. तर एखाद्या वेळेला असंही होऊ शकतं की कोठडीमध्ये त्याचा मृतदेह सापडला असं सांगायलाही पोलीस कमी करणार नाहीत. तो श्वास घ्यायला विसरला कारण त्याला ऑलरेडी तो आजार आहे. बरोबर. परंतु वाल्मिक कराडच्या जीवाला धोका आहे. बीड जिल्हा कारागृह जे आहे त्या बीड जिल्हा कारागृहात जशी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते तसं संपवण्याचा कट सुद्धा तिथं रचला जाऊ शकतो. त्याला ठार मारलं जाऊ शकतो. आणि म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड किंवा त्याचे जे कोणी साथीदार आहेत ते फक्त बीड जिल्हा कारागृहात नाही, मराठवाड्यातल्या कुठल्याही कारागृहात नाही, तर मुंबईच्या ज्या आहे ते आर्थर रोड कारागृहात त्यांची रवानगी केली पाहिजे. नक्कीच. अगदी तृप्तीताईंनी विस्तृत स्वरूपामध्ये स्पष्टीकरण दिले की मुळातच वाल्मिक कराड याचा सगळ्यात जास्त धोका कोणाला आहे तर धनंजय मुंडेंना, कारण की निकटवर्ती अत्यंत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे रणजित कासले यांनी याच्या आधी देखील वाल्मिक कराडवर 2-3 व्हिडिओज केलेले आहेत. एक तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की विधानसभा निवडणूक होती त्या दरम्यानच्या काळामध्ये मी या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गाड्या पकडल्या होत्या. नंतर पैशांच्या पेट्या ज्या काही आल्या त्या गाड्या पकडल्या होत्या. आणि या सगळ्या दरम्यान त्यांना अचानकच मध्ये एक वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर देखील झालेला आहे. त्यानं जो काही त्याच्याकडे पैसा आहे तो पैसा त्यामध्ये ओतलेला आहे असं देखील त्यांनी व्हिडिओ केला होता. पण आता हा जो व्हिडिओ समोर आला तो मात्र अत्यंत धक्कादायक आहे. नेमकं प्रत्यक्षात रणजित कासले या व्हिडिओमध्ये काय म्हणालेत हे पहिल्यांदा आपण पाहूयात आणि मग त्याच्यावर चर्चा करूयात. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही. आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला. आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात. जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही. तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत. तर मी माझं मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर. तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही. तर मित्र
खरं म्हणजे आता रणजित कासले यांनी नेमकं व्हिडिओमध्ये काय म्हटलं हे आता आपण ऐकलं आणि पाहिलं देखील. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला 10, 20, 30, 40 नव्हे 50 कोटींपर्यंतची ऑफर होती वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर करण्यासाठी. आता त्याचा एन्काउंटर करण्यासाठी जरी मला ऑफर आली तरी मी हे पाप करणार नाही असं म्हणत त्यानं नकार दिला. यानंतर प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला की मुळात वाल्मिक कराडचा एन्काउंटर रणजित कासले याला कुणी करायला किंवा यांना कुणी करायला सांगितला. त्यानंतर मात्र काही प्रसार माध्यमांसमोर रणजित कासले यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यामध्ये अत्यंत खळबळजनक त्यांनी खरं म्हणजे खुलासा केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र सरकारकडून एक टीम येते आणि ही टीम बोगस एन्काउंटर करण्यासाठी असते आणि मग त्यामध्ये 2 IAS, 1 IPS आणि मंत्रालयातील अधिकारी हे सगळेजण बीडला आले होते आणि तशी स्टेशन डायरीमध्ये देखील मी नोंद केली असं देखील ते म्हणालेले आहेत. बरं. आणि त्यावेळी मला हे सांगण्यात आलं, पण दरम्यानच्या काळात माझं निलंबन झालं आणि जेव्हा मी ड्युटीवर होतो त्यावेळीच हे आले होते तेव्हा निलंबन झालं नव्हतं. मला मुळातच 5 ते 50 कोटींपर्यंतची एक लमसम ऑफर देण्यात आली आणि या लमसम अमाऊंटच्या ऑफरमध्ये म्हणजे लाईफ टाईमची जी काही तुम्हाला पगार पाणी तुमचा मिळतो त्याच्या 100 किंवा 200 पटींपेक्षा ती जास्त होती असं देखील ते म्हणाले. शिवाय गेल्या 2 वर्षात माझ्या 1-2दा नव्हे तर 7 वेळा बदल्या केल्यात असं देखील रणजित कासले यांनी म्हणाले. बरं. मग आता त्यांना जेव्हा हे विचारण्यात आलं की तुम्हाला जेव्हा तुम्ही ड्युटीवर होतात किंवा तुम्ही PSI होतात तेव्हा मग यांच्यावर का नाही कारवाई केल्या, त्यावेळी त्यांनी असं म्हटलंय की मुळातच माझ्यावरचे जे अधिकारी आहेत त्यामध्ये मग त्यांनी थेट स्पष्टच म्हटलंय की मुळातच आमचे SP असतील, ऍडिशनल SP असतील, DYSP असतील आणि धनंजय मुंडे आणि त्यांनी आणून बसवलेला वाल्मिक कराड या सगळ्यांचा माझ्यावर दबाव होता, त्यामुळे मी काहीही करू शकलेलो नाही. आता मला ताई हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इतक्या अमाऊंट पर्यंतची जर तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर दिली जात असेल आणि वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी एक टीम बीडला जात असेल आणि रणजित कासले याच पोलीस अधिकाऱ्याला ती ऑफर दिली जात असेल तर नेमकं म्हणायचंय काय, रणजित कासलेंच्या या सगळ्या म्हणण्यातून काय अर्थ काढायचा? रणजित कासलेंना थेट हेच सांगायचंय की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो. आता रणजित कासलेंना जर त्यावेळेला अशी ऑफर दिली होती तर ती वरिष्ठांना का नाही सांगितली, किंवा ज्या वेळेला अशी ऑफर आलेली होती तर त्या संदर्भामध्ये तातडीने त्यांनी ते सांगणं गरजेचं होतं आणि आता सुद्धा त्याची चौकशी होणं गरजेचं आहे नक्की, आणि त्यांनी की स्टेशन डायरीत नोंद केलेली आहे. स्टेशन डायरीत नोंद केली असं त्यांचं म्हणणं जर असेल आणि ते जर खरं असेल तर मला वाटतंय की ताबडतोब बीडच्या SP-नी रणजित कासलेंना बोलवून घेतलं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. त्यांना ही ऑफर का दिली, किती कोटींची दिली आणि कशा पद्धतीनं दिली आणि यांचीच का निवड दिली केली. कारण काय होतं की ते निलंबित झाल्यानंतर हे सगळे बोलतायत. बोलायला लागले. हा हा अंजली दमानी यांनी स्पष्ट हेच म्हटलंय की विचित्र आणि विक्षिप्त मनोवृत्तीची ही व्यक्ती आहे. हा खरं म्हणजे इतके दिवस होऊन गेल्यानंतरच ही व्यक्ती आता का बोलतीये, त्यामुळे हा. त्यांच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देऊ नये. पण त्यांनी एक मुद्दा मांडलाय जो तुम्ही धरलेला हा. आहे की ते भले रणजित कासले खरं बोलतायत खोटं बोलतायत सोडून द्या, पण धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडवर त्रास आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराडच्या जीवितास धोका होऊ शकतो एवढं मात्र खरं. हे ते तुम्ही जे बोलतायत तसं त्या बरोबर. बोलतात. अंजली ताई जे म्हणताय ते बरोबर आहे. कारण एखादा अधिकारी निलंबित झाल्यावर बोलतोय. खरं तर त्याला मर्यादा असतात जेव्हा तो अधिकारी एखाद्या पोस्टवर असतो. पण पोस्टवर असताना मर्यादा जरी असल्या तरी अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टी जर समोर आल्या तर वरिष्ठांना तर कळवल्या पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की आता वरिष्ठच जे आहेत ते कदाचित त्यांच्या बाजूने असतील किंवा त्यांचा दबाव होता. तर मला असं वाटतं की असा काही दबाव नसेल. मी स्वतः मध्यंतरी बीडला पोलिसांच्या बाबतीतले पुरावे घेऊन गेले होते. नवनीत कावत जे SP आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. कासलेंनी जर नवनीत कावतांना सांगितलं असतं तर मला वाटतं निश्चितच नवनीत कावतांचं स्टेटमेंट पण तुम्हाला मी हां, सांगतो. हां, त्यांना जेव्हा हे विचारण्यात आलं की हां. असं रणजित कासले यांनी त्यांना वाल्मिक कराडची एन्काउंटरची ऑफर आली होती असं म्हटलं, हां. तर त्यावर ते म्हणाले की निलंबित झालेल्या अधिकाऱ्याबद्दल मी काही बोलणार नाही बरोबर. असं म्हणून त्यांनी प्रश्नाला पूर्णपणे बगल हो, दिलेली आहे. हो, अर्थात तो त्यांचा काही गोपनीय भाग असेल. हो. पण मला ताई तुम्हाला असा प्रश्न करायचा आहे की रणजित कासले आता जे धडाधड व्हिडिओ सोडत आहेत हं, हं. त्यांच्या या सगळ्या म्हणण्यावर विश्वास किती ठेवायचा? कारण की पहिल्यांदा जे त्यांचे 2-3 व्हिडिओ आले ते अगदी मध्यधुंद अवस्थेत होते हो. आणि तेव्हा तर ते स्पष्टपणे म्हणाले की दारू प्यायल्यानंतर जे काही मनुष्य बोलतो ते खरं बोलतो. हं, हं. आता हे दारू पिणाऱ्यालाच माहिती, प्रश्न हो. हा नंतरचा मुद्दा.
पण शुद्धीत आता जे काही आहेत त्यांचे 2-4 आपण व्हिडिओ पाहिले, त्यात देखील तोच उल्लेख करतायत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा कसा माझ्यावर दबाव होता वगैरे. बर आणि जेव्हा ते गुजरातला वरिष्ठांची परवानगी न घेता एका सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी गेले, तेव्हा त्यांच्यावर आरोपींकडूनच आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप हो, झाला आणि हो. त्यांचं निलंबन झालं. हो त्यामुळे अशा व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा? हम्म. आता तर त्यांनी अक्षरशः देवेंद्र फडणवीसांना पण असं म्हटलंय की ते गृहमंत्री म्हणून काही कामाचे नाहीत, त्यांनी बीडसाठी काही केलेलं नाहीये. त्यामुळे मुळात त्यांच्या एकतर कॅरेक्टरवर पण सगळीकडे आता आरोप होत आहेत. हा. त्यांच्या बोलण्यावर पण विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडतोय. बरोबर आहे. त्यामुळे रणजित कासले काहीतरी एखादा व्हिडिओ करतील आणि पोलीस त्यामागे मग आता चला चला तपास करूया असं होणार नाही. हा, मला असं वाटतंय की रणजित कासलेंना कोण म्हणजे अगदी गृहमंत्री पण नकोसे झालेत. हा हा आता हे बघा, गृहमंत्र्यांवर आम्ही आरोप करत असतो, परंतु जेव्हा आपण बघितलं की हे प्रकरण झाल्यानंतर जसजसं प्रकरण CID कडे गेलं, SID कडे गेलं, गृहमंत्र्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तपासाचे आदेश दिलेले आहेत. काही पद्धतीत जेव्हा दिले नव्हते किंवा ज्या वेळेला खूपच लेट झाला, तेव्हा सगळ्यांनीच गृहमंत्र्यांवर टीका केली आणि गृहमंत्र्यांनी तेव्हा स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कोणाचीच गय केली जाणार नाही. जेव्हा योग्य वेळी पुरावे समोर आले, फोटोसहित, व्हिडिओसहित, तेव्हा तातडीने अजितदादांना बोलवून दुसऱ्या दिवशी हो धनंजय मुंडेंचा राजीनामा हो सुद्धा देवेंद्रजींनी घेतलं. घ्यायला लावला. हे हो बोललं पाहिजे आपण. हो हो काही गोष्टी ज्या चांगल्या घडलेल्या आहेत खरं. त्या उशिरा घडल्या, पण पुरावे आल्यानंतर घडल्या आहेत. ही लोकांनाही एक समाधानाची बाब आहे. आणि मला रणजित कासलेंच्या बाबतीत तुम्ही म्हटला की किती विश्वास ठेवायचा, तर मला वाटतं की निलंबित झाल्यानंतर कदाचित त्यांना जो काही एक त्रास झाला की मला निलंबित का केलं, कदाचित त्यांची अशी इच्छा असेल की माझ्याबरोबर मग 50% पोलीस तिथले निलंबित व्हायला पाहिजे. कारण आम्ही जे काही पुरावे दिलेत बीड जिल्ह्यामध्ये, वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंशी संबंधित असलेले अनेक पोलीस अधिकारी तिथं आहेत. म्हणजे आम्ही तर पुरावे जेव्हा घेऊन गेलो, तेव्हा ज्या अधिकाऱ्यांकडे ॲडिशनल एसपींकडे माझा जबाब होता, त्यांचं एका राजकीय नेत्याच्या ह्याच्यामध्ये पहिलं नाव वाल्मिक कराडचे उजवे हात म्हणून आहे. म्हणजे मी त्यांना विचारलं, कारण माझ्याकडे ती लिस्ट आहे आणि त्या लिस्टमध्ये म्हटलं, साहेब तुमचंच नाव आहे. म्हणजे तिथं कुणावर विश्वास ठेवायचा? आमचा विश्वास फक्त बीडच्या एसपींवर आहे, कारण ते या प्रकरणानंतर आणलेले आहेत. गृहमंत्र्यांनी बाकी सगळे चांगला आधीचे आहेत. तपासात आणलेले. हां. खरंय. आणि म्हणजे अगदी ॲडिशनल एसपी असतील, DYSP, कासलेंवर पूर्णही विश्वास ठेवायचा नाही असं होणार नाही. मला वाटतंय की नाहीतर 70% ते लांडगा आला रे आला असं हां, व्हायचं. असं होईल. कारण म्हणजे ते हां, खरं बोलत हां, असायचे हां, आणि आपल्याला खोटं हां, वाटायचं. एखाद्या वेळेला मद्यधुंद अवस्थेत काही व्हिडिओ केले की आपल्याला कदाचित विश्वास राहत नाही. हम्म. परंतु मला वाटतंय की 70% जरी आपण विश्वास नाही ठेवला, तरी 30% विश्वास विश्वास ठेवायला ठेवणं पाहिजे. गरजेचं आहे. कारण ते काही ज्या गोष्टी बोलतायत, जे काही आरोप करतायत, एखादी व्यक्ती विनाकारण स्वतःहून काही आरोप ओढवून घेणार नाही. कारण त्यांनाही पुढे त्याच्यामध्ये धोका आहे. जरी बरोबर नोकरी गेलेली असली, बरोबर तरी सुद्धा पुढचं जे काही आयुष्य आहे त्याच्यामध्ये कोणी ना कोणी त्यांना पुढे नडणार आहे किंवा कोर्टात त्रास जाणार देईल. आहे, बदनामीचा दावा दाखल करणार. तर त्यांनी जे कदाचित ते अनुभवलंय किंवा त्यांना समोर जे काही दिसलं किंवा या बाबतीत जे काही एन्काउंटरच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी समोर आल्याशिवाय एखादी व्यक्ती बोलणार नाही, हे मलाही वाटतंय. कारण लाईव्ह करणं सोपं असतं, त्या गोष्टींना सामोरं जाणं किती बरोबर अवघड आहे हे मला माहिती आहे. कारण आम्ही जेव्हा 26 पोलिसांवर आरोप केले, तेव्हा पोलिसांनी आम्हालाही नोटीस पाठवली होती, बरोबर. पुरावे द्या. पण आम्ही जेव्हा पुरावे घेऊन गेलो, आता जवळ-जवळ 1 महिना होत आलाय, मी तो विषयच अजून काढणार होतो. काहीच कारवाई नाही. नाही हा आणि हास्यास्पद गोष्ट अशी होती, की आम्ही जेव्हा पुरावे घेऊन गेलो, पुरावे सगळे दिले आणि अगदी सगळे व्यवस्थित पुरावे दिलेले आहेत, की ज्याच्यावरून पोलिसांच्या बदल्या, निलंबन होऊ शकतं. पण हास्यास्पद गोष्ट अशी होती, की आम्ही पुरावे द्यायच्या आधी 26 जणांचा जबाब झालेला होता. म्हणजे आणि त्या 26 जणांच्या जबाबामध्ये कोणी म्हणणार आहे का, की मी केलेलं आहे नाही किंवा बरोबर मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे किंवा माझा वाल्मिक कराडशी संबंध आहे. त्याच्यात अगदी 10-1 असे प्रश्न होते, हो किंवा नाही, येस ऑर नो टाइप क्वेश्चन असतात ना, शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, तर तसे होते. मलाही त्यांनी सांगितलं, की अशा पद्धतीने. म्हटलं, अशी उत्तरं मी देणार नाही. तुम्हाला जे काय असेल ते माझं डिटेल घ्या. मीही पुरावे दिले आणि 26 जणांचे जबाब जे आहेत ते झाले होते. मी म्हटलं, मग तुम्ही आता पुरावे का घेताय? म्हणजे फक्त दाखवण्यासाठी आम्ही हा तपास केला. आधी तर सगळे जे काही 26 जण येऊन गेले ते थोडीच म्हणणार आहेत, की मी नाही याच्यामध्ये सामील होतो. बरोबर त्यामुळे मला वाटतं, की कुठेतरी पोलिसांचा जो संबंध आहे तो वाल्मिक कराडशी तर आहेच, पण वाल्मिक कराडच्या काही आर्थिक देवाण-घेवाणीशी असल्यामुळं कोणीही एकमेकांवर कारवाई करायला पुढं धजावत नाहीये. एसपींची माझी भेट झाली होती. एसपींनाही सांगितलं मी तातडीनं आपण कारवाई करा. पण अजूनही काही पोलिसांवर जे आहे होतील, कारवाई होतील, परंतु आत्तापर्यंत होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर पुरावे आलेत,
तर ताबडतोब कारवाई करा. एसपींची नियुक्ती त्याच्यासाठी केलेली आहे. पालकमंत्री का बदलले गेले? पालकमंत्र्यांनी सुद्धा तिथं सुधारणा करावी. काही जे पोलीस अधिकारी आहेत, जे चांगलं काम करत नाहीत किंवा या दहशतीखाली जे काही काम करत होते किंवा जे यांना अपेक्षित असं काम करत होते, ते अधिकारी अजून पालकमंत्र्यांनी बदलायचे आदेशच दिले नाही. खरं. मग बीड जिल्हा बदलणार कसा? बीड जिल्ह्यामध्ये शांतता थोडीफार आलेली आहे. मी जेव्हा गेले तेव्हा बदल बराच झालेला आहे. परंतु पालकमंत्र्यांनी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या ताबडतोब बदलणं गरजेचं आहे. मध्यंतरी जे आहे ते अधिवेशन होतं. आम्ही समजू शकतो की त्यावेळेला अर्थमंत्र्यांना म्हणजेच पालकमंत्र्यांना तिथल्या वेळ मिळाला नसेल, पण दादांनी सुद्धा आता ॲक्शनमध्ये उतरणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे अधिकारी जेव्हा आरोप करतात, तेव्हा ते तुमच्या राज्य सरकारवर आहेत. बरोबर. हे जे काही एन्काउंटरची सुपारी येते, तेव्हा ते म्हणतायत की मंत्रालयातले अधिकारी सुद्धा त्या दिवशी आले होते, वरिष्ठ अधिकारी आले होते आणि मग त्यांनी सांगितलं की एन्काउंटर कशा पद्धतीनं होतात. अगदी अगदी मला हाच हां. मुद्दा घ्यायचा आहे खरं म्हणजे म्हणजे माझ्या प्रेक्षकांना सांगायला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकमेव सामाजिक कार्यकर्ते अशा तृप्तीताई की ज्यांना बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी आमंत्रण दिलं की या बाबा पुरावे हो, घेऊन. हो. अख्ख्या महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही स्पेशल 26 हे प्रचंड गाजलं. हे 26 कोण आहेत त्याची लिस्ट आधी दिली. त्यानंतर बीड पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही काही तुमच्याकडे पुरावे असतील तर घेऊन या असं म्हटलं गेलं. आता त्याला महिना झाला. अजून स्पेशल 26 याच्यातल्या एकाही हो. व्यक्तीवर कारवाई झालेली दिसलेली नाहीये. ना कुणाला बीड जिल्ह्याबाहेर बदली म्हणून पाठवलं, ना कुणाची चौकशी झालेली आहे. अर्थात या प्रकरणाच्याही पलीकडचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो नेहमी आपण अधोरेखित करत असतो की बीड जिल्हा पोलीस आणि वाल्मिक कराड यांचं हातात हात घालून कुठे ना कुठेतरी काम चालू होतं. हो, मग हो. ते आर्थिक घेवाण व्यवहार अगदी सुरेश धस यांनी देखील काही नावं घेतली होती. अंजली दमानी यांनी देखील नावं घेतली आणि संतोष देशमुख प्रकरणात तर 2 नावं कायम येत आहेत. हो. प्रशांत महाजन आणि राजेश पाटील. हो. पण यांच्याबद्दल तर साधं चौकशी सुद्धा झालेली नाहीये. हम्म. तर ताई मला हाच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा रणजित कासले यांनी या प्रकरणाला अक्षय शिंदेचं एन्काउंटर जोडलं हम्म. म्हणजे बदलापूर प्रकरणातलं हो. की तेव्हा असं त्यांनी म्हटलंय की जेव्हा एखाद्या आरोपीचा एन्काउंटर करायचा असतो फेक एन्काउंटर किंवा बोगस हम्म. एन्काउंटर तर तेव्हा त्याच्या मुळातच हातात बेड्या असतात. दोरखंडानं त्याला हातापायाला बेड्या असतात. इथं तसं काय आपल्याला दिसलं का असा त्यांनी सवाल केला. हम्म. दुसरी गोष्ट माझीच निवड यांनी का केली तर तेही त्यांनी सांगितलं की त्यांना माहितीये की याच्यामध्ये दम आहे अच्छा. म्हणून माझी निवड केली. पण मी काय माझा मोठेपणा सांगत नाही असं देखील ते पुढे म्हणाले. पण प्रश्न हा उरतो की रणजित कासलेच का तर त्यांनी असं म्हटलंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात आवाज उठवणारा त्यांच्या गैरकृत्यांवर कारवाई करणारा मी होतो म्हणून कदाचित माझी निवड झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की जे कोण अधिकारी आले होते हम्म. किंवा या सगळ्या टीम मध्ये जे काही होते हम्म. तर त्या टीमची स्टेशन डायरीत मी नोंद केलेली आहे. म्हणून पहिला मुद्दा मला हेच म्हणायचंय की ते स्टेशन डायरीज प्रत्यक्षात ओपन करायला हवी ना. बरोबर आहे. आणि जर ते आले असतील तर सीसीटीव्ही फुटेज असणार आहे. हो, हो. मग हे सगळे का एकत्र तिथे आले कशासाठी आले खरंच यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी यांना ऑफर दिली का या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे. तुमचं मत काय? स्टेशन डायरीमध्ये जर अशा अधिकारी आले होते आणि त्यावेळेलाच यांना जर ऑफर दिली गेली असेल आणि त्याची नोंद असेल तर याची चौकशी होऊन कारवाई करणं हे आता एसपींचं काम आहे. रणजित कासलेने फक्त फेसबुक लाईव्ह न करता बीड एसपींची भेट घ्यावी ही गंभीर बाब आहे. कारण एन्काउंटर एखाद्याचा करणं जेव्हा अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जोडलं गेलं. अक्षय शिंदेचा जेव्हा एन्काउंटर झाला होता खरं तर मुलीच्या अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे आतमध्ये होता. त्यामुळे अनेकांनी त्यावेळेला त्याच्या एन्काउंटरचं स्वागतही केलं होतं. पण आता जेव्हा कोर्टाने ठपका ठेवला की त्याचं एन्काउंटर नव्हतं, त्याला मारलं गेलं किंवा त्या काही गोष्टी आहेत त्याचा आता पुढे तपास होईल. त्याच्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा चौकशी जी आहे ती सुरू आहे. परंतु बीडचं जे प्रकरण आहे बीडमध्ये सगळं वेगळंच आहे. वेगळं आहे. तो हां. त्याचा इंडिव्हिज्युअल प्रकार होता. हो, हो. इथे मात्र टोळी आहे हो, आणि यांचा म्होरक्या हां. या सगळ्या प्रकरणात आहे. हो आणि बीडमध्ये म्होरक्या जरी वाल्मिक कराड असला तरी पोलिसांशी संबंधित आहे तो. हा. आणि रणजित कासलेचं जर म्हणणं आहे की मी आधीपासूनच वाल्मिक कारवाई कराडच्या करतो. विरोधात होतो. पण आता एखाद्या वाल्मिक कराडच्या विरोधात असलेल्या रणजित कासलेंसारख्या अधिकाऱ्याला हवलदार का अधिकारी आहेत PSI. पीएस आहेत त्यांना ती सुपारी किंवा एन्काउंटर करण्याचं कोणी दिला असेल का मला माहित नाही. पण दिलं जर असेल तर खरोखरच हे सत्य आहे की वाल्मिक कराडचा गेम होऊ शकतो.
वाल्मिक कराडला संपवलं जाऊ शकतं. आता सुद्धा जेव्हा आम्ही बीड जिल्ह्याच्या त्या अधीक्षक कार्यालयामध्ये गेलो होतो, आम्ही गेल्यावर लोक असे बघत होते की जसं काय आम्ही काय करायला आलोय. पुरावे तर घेऊन आलो. बरं पुरावे घेऊन गेलो नसतो तर आमच्यावर कारवाई झाली असती. पुरावे देऊन 1 महिना झाले. म्हणजे तुम्ही कारवाई करत नाही याचा अर्थ काही परत कॉन्टॅक्ट साधला का एसपींनी नाही, वगैरे? नाही, नाही. सचिन अजिबातच पाटकरांनी? नाही, अजिबातच नाही. म्हणजे पाणकरांनी जर मी पुरावे दिले नसते, तर मला वारंवार त्रास दिला असता. हम्म. त्या संदर्भात नोटीस काढली असती, आम्हाला वॉरंट काढलं असतं. मग आम्ही जर पुरावे तुम्हाला तिथं आणून दिले, तुम्हाला सगळं दिलंय, कशा पद्धतीनं कुठं काय, कुठल्या प्रकरणामध्ये कोणी कुणाला पाठीशी घातलेलं आहे, कशा पद्धतीनं कोण हप्ते गोळा करते, हे सगळं दिलेलं आहे. मग तुम्ही अजूनही कारवाई करत नाही. बरं ज्यांनी माझा जबाब घेतला मगाशी आता तुम्ही नाव घेतलं सचिन पाणकर. सचिन पाणकरांचं नाव एका राजकीय नेत्याच्या लिस्टमध्ये वाल्मिक कराडचा हस्तक म्हणून आहे. अरे वा. आणि मग त्यांच्याकडे जबाब देताना काही गोष्टी मी मगाशी जसं सांगितलं की रणजित कासलेनी जेव्हा पोलिसांचं नाव घेतलं किंवा काय, तर जवळजवळ 70% पोलीस हे जुने अधिकारी तिथं आहेत. आणि ते वाल्मिक कराडच्या फक्त संपर्कात नव्हते, तर आर्थिक देवाणघेवाणीशी म्हणजे त्याच्या संबंधित मर्जीतलेच तो. हा संबंधित मर्जीतले तर आहेतच, पण आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित बरोबर. होते. मला असं वाटतं की त्यांची बदली किंवा त्यांचं निलंबन यासाठी केलं जात नाहीये, कारण आपण रणजित कासले निलंबित झाल्यावर काय होतंय हे हा, आता बघितलंय. बरोबर. जर काही अधिकारी जर बदली करून किंवा निलंबितच तर केले उद्या गेले, कासलेंसारखे ते पण हा, व्हिडिओ तर करतील. त्यातले व्हिडिओ म्हणण्यापेक्षा जे सत्य ते आहे बाहेर येईल. ते काही पोलीस आता वर्दीत आहेत म्हणून शांत आहे. परंतु त्यांच्यावर जर कारवाई झाली तर वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, संतोष देशमुखांची हत्या, खंडणी प्रकरण, कुठून कसे पैसे गोळा होत होते, हे सगळं पोलीस सांगायला कमी करणार नाही. आणि म्हणूनच मला वाटते की पोलिसांना हे जे काही वाल्मिक कराडच्या मर्जीतले भ्रष्ट पोलीस आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो वरिष्ठ पातळीवरून होतोय. नक्की. रणजित कासले या व्हिडिओवर 3 महिलांनी, 3 महत्वाच्या प्रमुख महिलांनी महाराष्ट्रातल्या खरं म्हणजे प्रतिक्रिया दिलेल्या, त्यामध्ये अंजली दमानी असतील, करुणा मुंडे असतील आणि स्वतः तृप्तीताई असतील. करुणा मुंडेंचं तर एक महत्वाचं स्टेटमेंट आहे. त्यांनी असं हां. स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुळातच एकतर ते कायद्याची लढाई लढतातच आहे ते हो, धनंजय हो. मुंडेंविरोधात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की रणजित कासले यांना जी सुपारी दिली आहे ती कदाचित खरी देखील असू हो, शकते. हो. आणि धनंजय मुंडे यांचे कारनामे हे वाल्मिक कराडला प्रत्यक्ष माहिती आहे. बरोबर आहे. त्यामुळं वाल्मिक कराड याला संपवल्यानं फायदा त्यांना होऊ शकतो. भविष्यात त्यांना त्रास जो होणार आहे तो कमी होऊ शकतो किंवा होणारच नाही. आणि 5 कोटीच काय, त्यांना 100 कोटी सुद्धा ऑफर केले जाऊ शकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याचं राजकारण केवळ पैशांचाच वापर करून चाललेलं आहे. आणि त्यांनी एक असं देखील म्हटलेलं आहे की या रणजित कासलेंना आता पुन्हा एकदा सेवेमध्ये घ्यायला हवं आणि या संपूर्ण प्रकरणाची जशी तुम्ही म्हणताय तशी चौकशी होणं गरजेचं आहे. हां. आणि त्याबाबतचं निवेदन ते सीएम आणि डीसीएम ना देणार आहेत. बर, मला असं वाटतंय की रणजित कासले निलंबित अधिकारी आहेत, त्यांना घ्यावं नाही घ्यावं अशी कोणी मागणी करत असेल तो तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु करुणा मुंडे यांनी अनेक वर्ष धनंजय मुंडेंबरोबर संसार केलेला आहे. आपण तर फक्त त्यांची जनमानसातली प्रतिमा, आमदार, खासदार, आमदार, अगदी. मंत्री एवढंच आपल्याला धनंजय मुंडे माहिती आहेत. आणि धनंजय मुंडेंबरोबर असणारी वाल्मिक कराड ही व्यक्ती ही आपल्याला कधी माहीत झाली? जेव्हा पंकजा मुंडेंनी जेव्हा भाषणात नाव घेतलं किंवा संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जेव्हा ते नाव समोर आलं तेव्हा ती व्यक्ती माहीत झाली. परंतु करुणा मुंडेंना धनंजय मुंडेंच्या जवळचे कोण कोण बगलबच्चे आहेत किंवा त्यांनी परवा काही दलालांची नावं हो, जाहीर घेतली. केलेली हो, आहेत, हो. तर हे सगळं करुणा मुंडेंना जवळून माहिती आहे. त्यामुळं करुणा मुंडे काही गोष्टी ज्या बोलतात त्या सत्य आहेत की आम्हालाही वाटतंय की धनंजय मुंडेंना सगळ्यात जास्त धोका जो आहे तो वाल्मिक कराड पासून आहे. नक्की, कारण की हां. परवा आपण टॉप न्यूज मराठीवर करुणा मुंडे यांची एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू बर. केला, तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड आणि ही जी सगळी माणसं होती यांना नंतर मी ओळखायला लागली किंवा हां, हां. मग ते कसे आहेत. शिवाय वाल्मिक कराडनं त्यांना नको तो स्पर्श पण केला किंवा हो. त्यांना मारलंय वगैरे असं देखील हो, त्यांनी हो, म्हटलेलं हो. आहे. त्यामुळे वाल्मिक कराड काय व्यक्ती आहे, मी त्यांना हा प्रश्न देखील केला होता. मग अशा व्यक्तींपासून आपल्या नवऱ्याला तुम्ही दूर का नाही ठेवलं? तुम्हाला जर माहिती आहे सगळं करतायत, असं उद्योग करतायत, आणखी काही 2-4 दलालांची बर. त्यांनी नावं हां. घेतली, तर ते म्हणाले की त्यावेळी ते सगळं डोक्यावरनं पाणी गेलं हो. होतं आणि माझाही नवरा काही धुतल्या तांदळासारखा नाही असं देखील त्यांनी स्टेटमेंट केलं. म्हणजेच वाल्मिक कराड मधले काय गुणदोष आहेत हे स्वतः यांना माहिती आहे, बरोबर आहे. करुणा मुंडेंना. त्यामुळे ते तितक्या अधिकारानं आणि ताकदीनं हो. बोलू शकतात हां. की या वाल्मिक कराडच्या बाबतीत किंवा याचे सगळे छक्के पंजे
हे धनंजय मुंडेंचे हे वाल्मिक कराडला माहिती आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविषयी आपल्याला 10% माहित असते, खरं आहे. माहिती असेल. तर त्यांना ते 90% माहिती जी आहे ती करुणा मुंडे आणि मुंडेंना आहे. राजश्री मुंडेंना आहे. बरोबर. त्यामुळे करुणा मुंडे काही गोष्टी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी त्या अनुभवलेल्या असतात. त्यांच्या बरोबर त्या घडलेल्या असतात. मध्यंतरी जेव्हा त्यांच्यावर कलेक्टर ऑफिसमध्ये वाल्मिक कराडने जे वर्तन केलेलं होतं, त्या संदर्भात तर 1-1.5 वर्ष त्या ज्या आहेत त्या कलेक्टर ऑफिसमधून सीसीटीव्ही मागत बरोबर, होत्या. बरोबर. कारण धनंजय मुंडेही तिथं उपस्थित होते. हो, हो. ऑलरेडी त्यांना जी काही मारहाण वगैरे झाली होती, अजूनही ते सीसीटीव्ही दिले जात नाहीत. म्हणजे किती मोठी दहशत जी आहे ती बीड जिल्ह्यात होती. अगदी कलेक्टरने सुद्धा अगदी जे काही लेखी पत्र आहेत त्याला उत्तरं न द्यावं. एखाद्या महिलेवर एक बरं महिला कलेक्टर होती. हां. महिला कलेक्टरच्या समोर अशा गोष्टी झाल्यानंतर एखाद्या महिला कलेक्टरने सांगितलं असतं, की बाबा हे सीसीटीव्ही घ्या. उद्या काय अडचण आली असती तर राजीनामा देऊन त्या दुसरीकडे गेल्या असत्या. सरकारने त्यांना काढलं नसतं. उलट आम्ही म्हटलं असतं, की फार चांगले अधिकारी आहेत बरोबर. आणि त्यांनी ती कारवाई केली. पण तसं घडलं नाही. करुणा मुंडेंना कलेक्टर ऑफिसमध्ये जे आहे ते बदनामीला किंवा त्यांच्यावर जो काही वाल्मिक कराडने स्पर्श केला किंवा कानाखाली दिली, ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे. मध्यंतरी त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्याचं हो. प्रकरण असेल किंवा त्यांच्यावर जी अॅट्रॉसिटी दाखल हं, झाली, हं. या सगळ्या प्रकरणातनं जावं लागलं. कारण धनंजय मुंडेंच्या बाबतीत त्या वारंवार आवाज उठवत होत्या आणि वारंवार आवाज उठवताना त्यांना अडकवलं गेलं आणि म्हणूनच त्यांना कायदेशीर पुढे जावं लागलं. कायदेशीर लढाई त्या का गेल्या? तर सुरुवातीला सुद्धा त्या सगळ्यात सुरुवातीला त्या माझ्याकडे आल्या होत्या. आम्ही जेव्हा त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं होतं, त्यावेळेला तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी पक्षात होते. जो राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब, धनंजय हे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा होता. कितीतरी वेळा करुणा मुंडे जाऊन आल्या आहेत सुप्रिया सुळेंकडे. हो. सुप्रिया सुळे म्हटलं काहीच कारवाई नाही करू शकत किंवा काही केलीच नाही. आता रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या अजित पवार गटात आहेत, जिथं धनंजय मुंडे आहेत. आधी तर त्या जेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या तेव्हा सुद्धा धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीतच होते. हो. त्यामुळे तेव्हाही धनंजय मुंडेंवर कुठलीही कारवाई झाली नाही आणि मग शेवटी एखादी महिला कायद्याचं पाऊल उचलून आपल्याकडे सगळे जर पुरावे आहेत तर आपण न्यायालयात जावं म्हणून तो न्यायालयाचा दरवाजा त्यांनी ठोठावला. परवा सुद्धा सुप्रियाताईंचं स्टेटमेंट चांगलंच होतं, की धनंजय मुंडेंसारखी व्यक्ती माझ्या पक्षात नाही. हे मला फार छान वाटतंय कारण एखाद्या महिलेला त्यांनी रस्त्यावर टाकलं किंवा स्वतःच्याच पत्नीच्या गाडीमध्ये जो पिस्तूल पिस्तूल ठेवतो. ठेवतो. पण सुप्रियाताई जी पिस्तूल ठेवली गेली तेव्हा सरकार तुमचंच होतं. हं. करुणा मुंडे तुमच्याकडे न्याय मागायला आल्या होत्या. बरोबर. पण धनंजय मुंडे तुमच्या पक्षात होते म्हणून तुम्ही तेव्हा कारवाई केली नाही. मला असं वाटतंय, की कुठलाही राजकीय नेता असू दे, पदाधिकारी असू दे, एखादा क्रूर पद्धतीनं वागत असेल तर त्याला राजकीय किंवा राजाश्रय मिळाला नाही पाहिजे. जो धनंजय मुंडेंना पवार साहेबांकडूनही मिळाला, सुप्रियाताईंकडूनही मिळाला. आता तर अजितदादा सत्तेत आहेत. अजितदादांकडून तर तो मिळतोय कारण अजितदादांच्या ज्या वाईट जी वेळ आहे किंवा आता जेव्हा त्यांना बाहेर पडायचं होतं तेव्हा सगळ्यात मोठा जो काही आधार किंवा जे काही सहकार्य होतं, ज्या काही 3-4 व्यक्ती होत्या त्याच्यात धनंजय मुंडे होते. त्यामुळे धनंजय मुंडेंना दुखवून चालणार नाही. ओबीसींची मतं जी आहे बरोबर. ती प्रत्येक पक्षाला हवी आहेत. त्यामुळे ओबीसींचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे समोर येतात. तेव्हा मला वाटतंय की अजितदादा त्यांना पाठीशी घालत जरी नसले तरी त्यांना कशात अडकवणार तर नाहीत, हेही सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मला वाटतं की करुणा मुंडे ज्या काही आरोप करतात ते सत्यावर आधारित आहेत. त्यांनी त्या गोष्टी अनुभवल्या आहेत. ते आपल्यापेक्षा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना फार जवळून बरोबर, ओळखतात बरोबर. आणि ज्या गोष्टी धनंजय मुंडे कशा पद्धतीनं एखादी गोष्ट करू शकतात किंवा वाल्मिक कराडला सुद्धा कारण धनंजय मुंडेंचंच नाव वाल्मिक कराड घेऊ शकतो बरोबर. ही भीती बाकी सगळ्यांची नावं घेऊन चाललेली आहेत. बाकी कुठलाही दुसरा नेता, दुसऱ्या पक्षाची कुठली व्यक्ती ज्याचं नाव चर्चेत आहे आणि वाल्मिक कराड घेऊ शकतो असं कोणीच नाहीये. नाही. त्यामुळं आता फक्त भीती एवढीच आहे की धनंजय मुंडेंचं नाव या पूर्ण प्रकरणामध्ये बाहेर आलं नाही पाहिजे, आरोपींनी घेतलं नाही पाहिजे आणि यासाठी उद्या वाल्मिक कराड जर अडचण होणार असेल तर बीड सारखं जिल्हा कारागृह जिथं अजूनही राष्ट्रवादीचेच पालकमंत्री आहेत, जिथं 90% नाही 95% पोलीस हे वाल्मिक कराड जेव्हा होते तेव्हाचेच पोलीस आहेत. त्यामुळे तिथं पोलीस कधी काय करतील, मग वाल्मिक कराडचा एन्काउंटर करतील का त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देतील किंवा काय करतील, तर मला वाटतंय की त्याच्यापेक्षा त्यांना हलवणं गरजेचं आहे. आणि ते जर बीड जिल्हा कारागृहात असतील, म्हणजे हे जर पोलीस बीड जिल्ह्यातच आहेत, अजूनही बदली झालेली नाही, हे पोलीस जर असतील तर मला वाटते त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेलच. उद्या जर
कुणाचे आदेश आलेच की याचा एन्काउंटर करायचा आहे, तर पोलीस कमी जास्त करायला पुढं मागं बघणार नाहीत. कारण अनेक पोलीस वाल्मिक कराडच्या जबाबामध्ये अडकू शकतात. पोलिसांना सुद्धा ती भीती आहे की वाल्मिक कराड माझं नाव घेईल का? बरोबर. मी तर 26च नावं दिली. काही राजकीय नेत्यांनी तर 40-50 नावं दिलेली. अशी एकत्र करून जर धरली तर 100-125 पोलिसांची, मग अगदी त्याच्यात कर्मचारी असतील, अधिकारी असतील, वरिष्ठ लेव्हलचे अधिकारी असतील, असे अधिकारी आहेत आणि ते सगळे घाबरून भिवून आहेत की आपलं नाव बाहेर नाही आलं पाहिजे. त्यामुळं वाल्मिक कराडचा काटा काढायला जे आहे ते धनंजय मुंडे, त्यांची टीम आणि बीड जिल्ह्यातले काही पोलीस जे आहे ते आपलं नाव येऊ नये म्हणून अशा पद्धतीचा कट रचू शकतात. नक्कीच. एकंदरीत आता अगदी आपण शेवटाकडे जाऊयात आणि तो फार महत्त्वाचा मुद्दा असा, की आता रणजित कासले यांच्या व्हिडिओकडे खरं म्हणजे आपण गांभीर्यानं सिरियसली पाहिला पाहिजे का? हां. कारण की त्यांनी आत्ता जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो मुद्दा खरंच गंभीर आहे. कारण इकडे लांडगा आला रे आला, एकदा ते झालेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे मग कोणी लक्ष देत नाही आणि मग हां. प्रत्यक्षात आल्यानंतर मग ते काही अवघड होऊ शकतं. त्यामुळे वेळीच यामध्ये आता जसं तुम्ही म्हणताय, की एसपींकडून अपेक्षा आहेत, बीडच्या नवनीत हो. कावत यांच्याकडून त्यांनी या गोष्टीची सखोल चौकशी करावी. हो. स्टेशन डायरीमध्ये जर तशी नोंद असेल तर त्या पद्धतीने तो खुलासा करावा. तिसरी गोष्ट, इकडे करुणा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन याची चौकशी करा किंवा तृप्तीताईंनी सांगावं की बाबा या कुणी सुपारी दिली यांना किंवा हे प्रकरण किती कराय, हे करण्यापेक्षा स्वतः गृह खात्याने यामध्ये लक्ष हो, घालावं. हो. आणि रणजित कासले जे काही आता व्हिडिओ करत फिरतायत, तर माझं त्यांना आव्हान आहे रणजित कासलेंना की ते प्रत्यक्षात जर आता टॉप न्यूज मराठीचा हा कार्यक्रम लाईव्ह पाहत असाल किंवा तृप्ती देसाई आणि त्यांचा इंटरव्ह्यू पाहत असाल, तर 100% तुम्ही आमच्या चॅनलशी संपर्क करू शकता, येऊ शकता आणि काय असेल ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत, की बाबा तुम्ही जे काय खरं बोलताय किंवा तुमच्या आत जी माहिती आहे किंवा जी काही खतखत आहे ते एकदा बाहेर काढा. कारण की असे छोटे छोटे व्हिडिओ करून महाराष्ट्रात ते पसरवून याच्यातनं होणार काय आहे, मुळातच शेवटी तुम्ही किती खरं बोलताय आणि किती खोटं बोलताय बरोबर आहे. याच्यातच म्हणजे तळ्यात मळ्यात आणि बुचकळ्यात अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यातून एकदा बाहेर यायचं असेल तर मगाशी तृप्तीताईंनी तुम्हाला सुचवलेलं आहे, थेट तुम्ही नवनीत कावत Yes. यांची भेट घ्या. कारण की तुम्ही मुळातच निलंबित आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही, तुम्ही जाऊ शकता, भेटू शकता आणि रीतसर तुमचं काय म्हणणं आहे ते म्हणणं मांडा, तर आणि तरच याच्यावर कारवाई होऊ शकते. पण तुम्ही जो काही व्हिडिओ केलाय त्यातला एक गंभीर महत्वाचा मुद्दा म्हणजे ती सरकारनं दखल घ्यायला पाहिजे. आज अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. उद्या कदाचित याच्यात वेगळंच काहीतरी रूपांतर त्याचं होऊ शकतं हो. आणि मग कुणाला कुणाचा डाव साधायचा आहे जो त्याचा फायदा होईल. बरोबर. पण या प्रकरणामध्ये कारण की वाल्मिक कराड जो प्रकरणाशी कनेक्ट आहे ते प्रकरण आहे संतोष देशमुख हत्या हो. प्रकरण आणि या प्रकरणाला महाराष्ट्रानं अत्यंत सिरियसली घेतलेलं आहे. हो. काहीही करून संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा अर्थात फाशीच व्हायला पाहिजे. हो. याकडे महाराष्ट्र डोळे लावून बसलाय. आणि कायद्यानुसार झाली पाहिजे. कायद्यानुसार झाली पाहिजे आणि अशा वेळी जर त्याला वेगळ्याच अँगलनी काहीतरी शिक्षा झाली तर त्याचा काहीच अर्थ नाहीये. त्यामुळं महत्वाचा मुद्दा, सरकारनं याकडे लक्ष द्यावं, रणजित कासलेंना सिरियसली घ्यावं आणि रणजित कासलेंनी देखील तुम्ही जे काय करताय ते ऑथेंटिकली थेट एसपींकडे जाऊन आपलं म्हणणं मांडावं. एवढीच काही ती मागणी या माध्यमातून मी करतोय. तुमचे आपण आलात आणि आमच्या टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि टॉप न्यूजचे आभारी याच्यासाठी, जेव्हापासून संतोष देशमुखांची हत्या झाली आहे त्यानंतर सगळ्याच चॅनलने पुढाकार घेतला हे जनतेपर्यंत सत्य समोर यावं यासाठी ज्या ज्या अपडेट्स येतात त्या सगळ्या मांडल्या. त्याच्यानंतर बऱ्याच चर्चा झाल्या. पण आता आपण बघतोय की वेगवेगळे विषय वेगवेगळ्या चॅनलवर येत आहेत. परंतु संदीप सर, तुमची टीम दररोज रात्री हे प्रकरण लावून धरतीये. लोकांना आशा आहे की हे प्रकरण का झालं, कशा पद्धतीनं झालं, इतक्या क्रूर पद्धतीनं झालं आणि याच्यात राजकीय नेत्यांचाही संबंध आहे, त्यांच्याशी संबंधित कार्यकर्ते आहेत, तर त्यांना फासावर लटकवण्यापर्यंत प्रयत्न केले पाहिजे. पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दररोज हा आवाज उठवला जातो. दररोज आम्ही आवर्जून बघत असतो की आज संतोष देशमुखांच्या संबंधितलं नेमकी काय चर्चा आहे, काय बाहेर आलेलं आहे आणि हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतं. त्यामुळे मला वाटतं की एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं
हे तुमच्या चॅनलकडून शिकावं आणि ते सातत्य तुम्ही ठेवताय. लोकांना अपेक्षा आहेत हे प्रकरण शेवटापर्यंत नेलं पाहिजे आणि तुमच्या चॅनलमधनं आजचा सुद्धा अगदी एन्काउंटरचा मुद्दा सुद्धा मी जरी बाईट दिलेला असला तरी तुमची इच्छा होती की हे सगळं समोर यावं आणि आपण सगळ्यांना आवर्जून बोलवत असता. त्यामुळे टॉप न्यूजचे मनापासून मी आभार मानते की संतोष देशमुखांना जेव्हा न्याय मिळेल तेव्हा निश्चितच सगळ्या चॅनलचा सहभाग असणारच आहे. त्यांनी आवाज उठवला, परंतु सातत्य जर कोणी ठेवलं असेल तर टॉप न्यूज मराठीने. थँक्यू. मुळातच हा आवाज जो तुम्ही म्हणालात तो जनतेचा आवाज आहे आणि जनतेची अपेक्षा आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि तोच जनतेचा आवाज टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अगदी सातत्यानं पोहोचवतोय. अर्थात हे आशीर्वाद, हे पाठबळ फक्त आणि फक्त टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांचा आहे, कारण की हा आवाज जनतेचा आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.